टॉपर्स तर त्यांनी कधीतरी आपल्याला चिठ्ठी दिली की आपण पास होणार आणि ते एखाद्या पेपरची बरोबर चिठ्ठी मिळायची नाही असं ते सगळे अटेम्प्ट केले तसे. पण 12वी नंतर काय करायचं ठीक आहे, मग बीएससी करायचं, बीएससी झालं की सीरियस करायचं, फिक्स सगळा चार्ट. त्यामुळे 12वीला कधीच अभ्यास केला नाही आणि 12वी पास झालो म्हणजे खरंच बॉर्डरला पास झालो, फर्स्ट क्लास नव्हता. आणि घरी गेल्यानंतर मग डोळे उघडले. मग घरी जेव्हा सगळ्यांनी इतकं झापलं, कारण आय वॉज म्हणजे मग रँक कधी बघायचा विषयच नव्हता कधी. त्यामुळे घरी गेल्यानंतर मग खूप त्याच्यात हे झालं. पंक्चर आज तारा रजितात्री हॉटेलच्या शेजारचं जे हे स्टुडिओ होते तिथे एक वर्षभर असं काम करत करत जे काही फायनान्शियल सपोर्ट मिळेल त्याच्यावर बुक्स घेऊन मेन्स केली. स्टुडिओ वगैरे. येस येस येस. आणि तिथून ते क्लिअर झालो आणि परत काय पुढचे अटेम्प्ट घेतले नाही. तहसीलदार झाल्यानंतर आता माझं 2012ला प्रमोशन झालं डेप्युटी कलेक्टर म्हणून. त्याच्यापूर्वी मी पंढरपूरला 4 वर्ष होतो. वडिलांचं एक एम असं होतं की मी चालत पंढरपूर करायचो दरवर्षी. वडील आम्ही आमच्या घरातच आहे ते आणि ते चालत असताना त्यावेळेस वडील मला म्हणायचे की तू या पंढरपूरला यायचंस तहसीलदार म्हणून किंवा डेप्युटी कलेक्टर म्हणून. आणि नंतर मला 4 वर्ष पंढरपूरला तहसीलदार म्हणून काम करायचं ते मला पूर्ण करायचं. अधिकाऱ्यांच्या वरती ऍक्शन झाल्याने बरेच तहसीलदार आणि डेप्युटी कलेक्टरना अटक झाली. त्यामध्ये फक्त अजय असा एक अधिकारी होता की ज्यानं जे लिगल प्रोसिजर होतं ते फॉलो केलं म्हणून वरच्या अधिकाऱ्यांना प्रॉब्लेम आले आणि त्यांना जे काही पैसे मिळणार होते ते मिळाले नाहीत. त्याच्यामुळे याच्यावरती दुसऱ्या अँगलनं त्यांनी केस दाखल केली आणि मग अजयला त्यांना कुठल्याही परिस्थितीमध्ये आपल्याला अटकच करायची होती म्हणून त्याला अजयला धरला. अजय 3 महिने जेलमध्ये होता, पण जेलमध्ये पेपरवरती होता. तिथं आपला सैनिक स्कूलचं स्पिरिट परत एकदा आलं. तिथं एक आता येताना मला तू सांगत होता तिथे एक आपले डॉक्टर आहेत, डॉक्टर वाघमारे सिव्हिल सर्जन आहेत. सिव्हिल सर्जन होते तेव्हा त्यांनी त्याला मदत केली, त्यांना तो हॉस्पिटलमध्ये दाखवलं आणि त्याचं स्पिरिट इतकं चांगलं आहे की ह्या पिरियडमध्ये तो जवळपास 2 ते 3 वर्ष सस्पेन्शन मध्ये होता. ह्या सस्पेन्शनच्या पिरियडमध्ये काय करायचा हा प्रॉब्लेम होता. अगोदरच त्यानं सांगितलं आपल्याला की तो एसटीडी बुथवरती काम करत होता. तर त्यानं आणि त्याच्या मिसेसनी 4थी आणि 7वीच्या स्कॉलरशिपसाठी पुस्तकं लिहिली आणि ती पुस्तकं आता महाराष्ट्रामध्ये सगळीकडे आहेत 4थी आणि 7वीच्या स्कॉलरशिपसाठी. माझ्या दोन्ही मुली ह्याच्या म्हणजे ह्यांनी जी पुस्तकं लिहिली त्याच्यावरती माझ्या दोन्ही मुलींना 4थीला आणि 7वीला स्कॉलरशिप मिळाली. सुंदर पुस्तक आहे ते आता प्रिस्क्राईब बुक म्हणून वापरतायत सगळे. कोल्हापूर, सातारा, सांगलीमध्ये सगळे शाळा ह्या प्रिस्क्राईब बुक म्हणून वापरतायत सध्या. इतकं सुंदर पुस्तक लिहिलं. आणि याच्यानंतर हे करत असताना ह्यानं हायकोर्टमध्ये पिटिशन टाकलं. हायकोर्टनं ह्याचा स्टँड अपहेल केला. हायकोर्टनं डायरेक्शन देऊन सुद्धा गव्हर्नमेंटनी ह्याला पुन्हा रिइन्स्टेट केलं नाही. ह्यानं गव्हर्नरकडे ऍप्लिकेशन केलं. गव्हर्नरनी डायरेक्शन दिले गव्हर्नमेंटला, तरीही मंत्र्यांनी ह्यांना पोस्टिंग दिलं नाही. सरांना माहिती आहे त्याचं कारण एकच होतं, जे ऍडमिनिस्ट्रेशन मध्ये पैसे हा जो प्रकार आहे ह्या सगळ्या प्रकरणामुळे त्याला भरपूर त्रास झाला. पण तो फक्त सैनिक स्कूलचं स्पिरिट आणि त्याचं जे काम आहे त्या कामामुळे तो व्यवस्थित आज डेप्युटी